लग्नासाठी मुहूर्ताचे महत्त्व भारतीय संस्कृतीत अत्यंत मोठे आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून मुहूर्त म्हणजे शुभ काळ, ज्यामध्ये ग्रह, तारे, नक्षत्राची स्थिती वधूवरांच्या सुखी जीवनासाठी अनुकूल मानली जाते. भारतीय परंपरेनुसार विवाह हा केवळ दोन व्यक्तीचा नाही, तर दोन कुटुंबाचा आणि त्यांच्या परंपरेचा मिलन मानला जातो. त्यामुळे विवाहासारख्या महत्त्वाच्या विधीसाठी योग्य मुहूर्त ठरवणे आवश्यक मानले जाते. नमस्कार, मी रश्मी, आपण बघत आहात शंखनाद न्यूज. तर आता आपण जाणून घेऊया यंदाच्या वर्षातील शुभ मुहूर्त. 2025 हे वर्ष हिंदू धर्मातील लग्नासाठी अनेक शुभ मुहूर्तांनी समृद्ध आहे. कारण 2025 या वर्षी विवाहासाठी एकूण 74 शुभ मुहूर्त आहेत. मात्र जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात विवाहासाठी कोणतेही शुभ मुहूर्त नाहीत. कारण जून महिन्यात भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग्य निद्रेला जातात. जानेवारी महिन्यातील शुभ मुहूर्त 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 26, 27 आणि 28. फेब्रुवारी महिन्यातील शुभ मुहूर्त 2, 3, 6, 7, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 21, 23 आणि 25. मार्च महिन्यातील शुभ मुहूर्त 1, 2, 6, 7 आणि 12. एप्रिल महिन्यातील शुभ मुहूर्त 14, 16, 18, 19, 20, 21, 25, 29 आणि 30. मे महिन्यातील शुभ मुहूर्त 1, 5, 6, 8, 14, 15, 16, 17, 18, 22, 23, 24 आणि 28. जून महिन्यातील शुभ मुहूर्त 2, 4, 5, 7 आणि 8. नोव्हेंबर महिन्यातील शुभ मुहूर्त 2, 3, 6, 8, 12, 13, 16, 17, 18, 21, 22, 23, 25 आणि 30. 4, 5, 6 हे आहेत. शुभ मुहूर्तात लग्न केल्याने वधूवरांच्या वैवाहिक आयुष्यात सुख, समृद्धी आणि स्थैर्य येईल अशी श्रद्धा आहे. वधूवरांच्या कुंडलीतील ग्रहाची स्थिती तपासली जाते. तिथी, नक्षत्र, वार, योग आणि करण याचा अभ्यास करून शुभ वेळ निश्चित केली जाते. यामुळे कुटुंबातील लोकांना आत्मिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मुहूर्ताशिवाय लग्न केल्यास अपशकुन होण्याची भीती असते. त्यामुळे श्राद्ध पक्ष, खंडमास किंवा ग्रहण यासारख्या अशुभ काळात विवाह टाळला जातो. लग्नाचा शुभ मुहूर्त फक्त धार्मिक परंपरेचा भाग नसून वैवाहिक आयुष्याचा शुभ सुरुवातीचा पाया मानला जातो.